षटकातील हा पहिला बॉल ऑन स्ट्राइक वरती आपण पाहिलं तर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये रोहनच्या माध्यमातून टाकला गेला. यावेळेस मिस टाइम फटका शॉट फाईन लेगला मात्र हा झेल पकडला जातोय. फलंदाज दीप्तेश वाज आउट. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं मिळतील 2 धावा. पहिला बॉल आपण पाहिला तर डॉटच्या स्वरूपामध्ये टाकला गेला त्याच्यानंतर विकेट आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर या 2 धावा जवळजवळ तिसऱ्या बॉल वरती सुजय आला न्यू बॅटर. यावेळेस आपण पाहिला तर बॅटचे हलकेसे लिडिंग एज एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीनं धाव फळक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. आयकॉन प्लेयर आपण पाहिला तर दीप्तेश वजे थोडासा मात्र ब्लॉक ठरला गेलाय. प्रयत्न त्याच्याकडनं चांगले केले जात आहेत परंतु कुठल्याही मॅच मध्ये त्याच्याकडनं जो परफॉर्मन्स व्हायला हवा तो झाला नाहीये. यावेळेस आपण पाहिला तर चांगला फटका आहे शॉट मिड ऑफला. पुन्हा एकदा मिळेल एक सिंगल धाव. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर 4 वरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं रोहनकडनं. 4 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला आपण पाहिलं तर एक महत्वाचा बॅटर दीप्तेश वाझे बाद झाल्यानंतर मात्र थोडस संकट या ठिकाणी जरूर आल्या बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं. कारण एक प्रमुख खेळाडू होता त्याला मात्र झेलच्या स्वरूपामध्ये बाद केलं रोहननं. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता राकेश मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मनीष अँड सुजय ऑन स्ट्राइक वर आता आपण पाहिला तर बॅटर मनीष आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे. ती पार्टनरशिप होईल का या 2 खेळाडूंमध्ये. राकेश खात्यातील हा पहिला बॉल. यावेळेस पुन्हा एकदा शॉट मिडॉनला मात्र मिड ऑफला शेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाव मिळेल. अजित दुधडे त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून.
यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा सॉरी एक सिंगल मात्र कंप्लीट केले. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. सकाळच्या सत्रामध्ये धावा भरपूर कमी होत आहेत या मैदानावरती. अगोदरचा मॅच देखील आपण एक लो स्कोरिंग सामना पाहिला होता, एकतर्फी मॅच झाला होता, परंतु ह्या मॅच मध्ये देखील ते सिच्युएशन आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. राकेशच्या खात्यातील हा पुढचा बॉल. यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला, परंतु काय सुंदर शेल मात्र पकडला गेलाय. सलमान त्या ठिकाणी होता आणि सलमानच्या माध्यमातून मात्र झेल पकडला गेलाय. कालच्या दिवसामध्ये सलमान मात्र नव्हता आणि आज मात्र तो इन झालाय. आणि आयकॉन प्लेयर कसा असावा तर तो असा असावा. काय जबरदस्त रनिंग झेल मात्र त्याच्या माध्यमातून पकडला गेला. धावफलक आपण पाहिलं तर 7 असताना मात्र दुसरा बॅटर डाऊन झाला. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आणखी एक लेफ्ट हँड बॅट्समन मिस्टर वीरेंद्र उर्फ लल्लू हा इन होतोय. त्याला देखील चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. सुरुवातीचे 2 प्रमुख बॅटर मात्र डगआउटला परतले. जबाबदारी या ठिकाणी घ्यावी लागेल. जबाबदारीचं क्रिकेट केवळ खेळावं लागेल लल्लूला देखील. जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या षटकातील देखील 5 चेंडू टाकून झालेत. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि वीरेंद्र मैदानाच्या आतमध्ये इन झाला. चांगली भागीदारी या ठिकाणी केली जाईल का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेनं. काय जबरदस्त फटका. जणू डगआउट मधून सेट होऊन आलेला हा बॅटर वीरेंद्र आणि त्याच्या बॅट मधनं आल्या आल्या हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या सायना धावफलक आता मात्र जाऊन फुसले तब्बल 13 या आकड्यावरती. धावफलक कुठेतरी थांबलं होतं आणि ते धावफलक वाढवण्याचा प्रयत्न वीरेंद्रच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालं. 2 षटकांचा खेळ मात्र संपन्न झाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र धावफलक आपल्याला चांगला जरूर पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचलं ते म्हणजे 13 या आकड्यावरती. 6.50च्या सरासरीनं सध्या तरी धावफलक आपल्याला चालू दिसत आहे या ठिकाणी. घेऊया आपण छोटासा ब्रेक. सिराज मनेराकडनं निश्चितच पारितोषिक आहे वीरेंद्रसाठी. 50 धावा जर या ठिकाणी पूर्ण केल्या तर 5,000 रुपये दिले जातील. चेहऱ्यावरती स्माइल मात्र लगेच झालाय वीरेंद्रच्या. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका झेल होण्याची दाट शक्यता होती. शॉर्ट फाईन लेगला मात्र चेंडू रवाना होतोय. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 15च्या घरामध्ये. ब्रिजेश जयस्वाल नंबर 3चं षटक टाकण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आला. कालच्या दिवसामध्ये देखील ब्रिजेश जयस्वालनं चांगली बॉलिंग केली होती. आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण पाहिलं तर सलमान जो आयकॉन प्लेयर आहे HA क्लब टीमचा तो इन झाला प्लेइंग 11 मध्ये. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर आउटसाइड द लेग स्टंप डाव्या स्टिच्या बाहेर हा चेंडू मात्र डिलिव्हरी होताना आपण पाहिला. अवांतरच्या सुरूमध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली आहे 16. चांगली पार्टनरशिपची गरज आहे या ठिकाणी.
पार्टनरशिप होताना दिसते आपल्याला सुजय अँड वीरेंद्रच्या मध्ये. ओ हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर कदाचित रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु नाही. चांगली धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट पाहायला मिळालं आणि अगदी वेगानं ही एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली. यस नो वेट या तीन गोष्टींचा चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये मात्र समावेश घेतला गेला. षटकातील लेफ्ट अँड राईटी कॉम्बिनेशन असल्यामुळे निश्चितच फिल्ड पोझिशन मध्ये देखील वारंवार बदल करण्यात येतो. ब्रिजेसचा हा पुढचा बॉल यावेळेस सरळ बॅटनं हा ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. बॅकअप या ठिकाणी मिळालं नसतं तर मग 4 धावा जरूर पाहायला मिळाल्या असत्या, परंतु राकेशचं चांगलं बॅकअप मिळालं गेलंय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धावे, त्या सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती. व्हाईट साठी डिसिजन आहे, आउटफील्ड अंपायर डिसिजन आहे. वंस व्हाईट आहे, परंतु चेक केलं जाईल. आउटफील्ड अंपायर कडनं निश्चितच डिसिजन व्हाईट जरूर आलाय, परंतु ते देखील चेक केलं जाईल. व्हाईट बॉल आहे, म्हणजेच धाव फलकावरती एक धाव जरूर ऍड केली जाईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चेंज ऑफ द फेस गतीमध्ये परिवर्तन केलं. धीम्या गतीने हा बॉल मात्र टाकला गेला आणि निश्चितच बॅटर आपण पाहिला तर मनीष आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर ॲप्ट्रॅकर बॉल होता, ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु राकेश कडनं झाले मिस्टेक. झेल ड्रॉप. 2 धावा मात्र कंप्लीट होत आहेत. 2 टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 23 आकड्यावरती. आणि जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं तर षटकाची देखील झाली आहे समाप्ती. आता मात्र शेवटचं षटक उद्या कोण येतोय शेवटचं षटक टाकण्याकरता. शिवान्स फायटर्स अँड फार्थ वॉरियर्स टॉस साठी रेडी राहा. मॅच क्रमांक 13.
यावेळेस आपण पाहिलं तर झेल मात्र ऑनरच्या आकारानं पकडला गेला. कुणालजी कुरा यांच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेला. धावसंख्या आपण पाहिली तर 23 असताना मात्र तिसरा फलंदाज बाद होतोय. वीरेंद्र त्याने निश्चितच 9 धावा बनवल्या. आता मात्र एळप्पा पुजारी मैदानाच्या आतमध्ये इन झाला. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर चांगली कॉमेंट्री देखील त्यांच्या माध्यमातून आपण ऐकली. चांगला प्रतिसाद त्यांचा देखील आम्हाला मिळाला गेलाय. परंतु सध्या बॅटिंग करण्यासाठी इन ॲक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. 4 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधले आणि धाव फलकावरती 23 धावा आहेत. अजून सुद्धा 10 धावा जर 4 बॉल मध्ये आल्या तर एक चांगला बॅटिंग टोटल स्कोर धाव फलकावरती जरूर पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर चांगला फटका आहे. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरिता हा एलप्पा पुजारीच्या बॅट मधनं चौकार. धन्यवाद डीजे, थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो शुभ आगमन झालेलं आहे. गावदेवी ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष अनंताजी महाळे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. 7वी प्रीमियर लीग पर्व 4 आणि दुसरा दिवस आहे. षटकातील पुढचा बॉल यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडासा मात्र खाली राहिला होता. डॉट बॉल येतोय. कदाचित स्ट्राईक जर एलप्पाकडे असती तर मग आणखी धावा आल्या असत्या आणि त्यांनी आल्या निश्चितच 2 मध्ये 5 बनवलेत. स्ट्राईक रेट खूप चांगला जरूर पाहायला मिळाला या ठिकाणी. आता मात्र शेवटचा एक बॉल अंतिम शिल्लक आहे या इनिंग मधला. धावसंख्या 28. षटकातील हा शेवटचा बॉल हवाई हल्ला केला. बॅटच्या रडार मध्ये हा चेंडू मात्र टाकला गेला आणि शेवटच्या बॉल वरती काय जबरदस्त बिग हिट पाहायला मिळाला. बॅटर आपण पाहिला तर मनीष कर्ण स्ट्रगल करत होता. मनीष मोठे फटके खेळण्यासाठी, परंतु शेवटच्या बॉल वरती त्याला ती सफलता मिळाली गेली. ओव्हर पिच बॉल त्याला सापडला गेला आणि त्याच्यावरती मोठा विकेट त्याच्या बॅट मध्ये जरूर पाहायला मिळाला. धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलं गेलं 34 वरती आणि 35 धावांचं एक माफक लक्ष ठेवलं गेलंय. चला यानंतर आपण जाणार आहोत मॅच क्रमांक 13 शिवांस फायटर्स अगेन्स्ट पार्थ वॉरियर्स. टॉस साठी आपण यायचं आहे. थँक्यू डीजे. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. शिवांस फायटर्स अँड पार्थ वॉरियर्स या 2 टीम मध्ये हा टॉस आपण संपन्न करणार आहोत. नुकताच त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. अनंताजी महाळे साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस आहे तो संपन्न करायचा आहे. टॉस खास बनवला गेलाय 7वी प्रीमियर लीग साठी. हे नाणं आपण पाहतोय एका बाजूने आहे SPL तर दुसऱ्या बाजूने आहे 2025. SPL असा कॉल. येस SPL असंच आलेला आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर पार्थ वॉरियर्सच्या बाजूने लागलाय. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. अनिकेत महाळे माझ्यासोबत आहेत पार्थ वॉरियर्स टीमचे संघनायक. अनिकेत, टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? 17 क्षण
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. अगोदरचे मॅच आपण जिंकलेले आहेत. यावेळेस सिवान्स फायटर्स टीमच्या विरुद्ध काय गेम प्लॅनिंग केली जाईल? काय नाही, तसं आहे तसाच. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करत आहात, समोरच्या टीमला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 30 ते 35. यावेळेस तुमच्या प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस नाही. येस, बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असतील तुम्हाला. सूरज पाटील, टॉस जिंकलं असतं तर डिसिजन काय घेतलं असतं? नक्कीच फलंदाजीच घेणार. म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे झालेलं आहे. टॉस हरल्यानंतर तुम्हाला फलंदाजी मिळालेली आहे. या मॅचमध्ये काय गेम प्लॅनिंग केली जाईल? कालच्या दिवसामध्ये मला वाटतं 3 मॅचेस तुमच्या झाल्या, त्याच्यातून 2 तुम्ही विन झालेत. शेवटचा मॅच मात्र गमावा लागला. ह्या मॅचमध्ये काय गेम प्लॅनिंग केली जाईल? नाही ना, काही चेंजेस नाही, जे आहे त्या लाईननेच जाणार. तुमच्या प्लेइंग विलमध्येच काही चेंजेस आहेत. एक नवीन प्लेअर आलेला आहे, त्याला ॲड करणार आणि एक नवीन पोरांना संधी देणार. येस, बेस्ट ऑफ लक, तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. तर मित्रांनो, टॉस बॉक्स न्यूज अशी आहे. टॉसचा निकाल आपण पाहिला तर पार्थ वॉरियर्सच्या बाजूने लागलाय. त्यानं स्वीकारले आहे फिल्डिंग, बॅटिंग करावी लागेल ती म्हणजेच सिवान्स फायटर्स टीमला. सूरज पाटील फ्रॉम टीम, थँक्यू. बॉलिंगला कोण आहे? वीरेंद्र. पस्तीस धावा बनवायचे मॅच जिंकण्यासाठी. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, दुर्वेश अँड सलमान. वीरेंद्र पहिलं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. वेगवान तेज तरार हा बॉल होता. वेगामध्ये स्वार झाले होते, परंतु लेन अँड लाईन मात्र चुकीची पकडली गेली. पहिला चेंडू वाईट टाकला गेला. उपांत्यच्या स्वरूपामध्ये धाव फलकावर 1 धाव जरूर ऍड केली जाईल. मॅच क्रमांक 12 आपण पाहतोय, गावदेवी स्पोर्ट वर्सेस एच क्लब. हो 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 हो, सुंदर फटका समोरच्या दिशेनं. सेट ड्राईव्हचा फटका होता. मिळेल एक सिंगल ध्रुवेशला. सिंगलच्या मदतीनं ध्रुवेशनं देखील आपलं अकाउंट ओपन केलंय. संघाचं अकाउंट आपण पाहिलं तर अवांतरच्या स्वरूपामध्ये ओपन झालं. 2 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. वीरू उर्फ वीरेंद्र, लल्लू या नावाने त्याला ओळखलं जातं. फुल्लर लेनचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडू येते कव्हर पॉइंटच्या दिशेनं. मात्र शेवटच्या मोमेंटला या ठिकाणी आपण पाहिलं तर चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले 2 क्षेत्ररक्षक, अजित अँड सूरज. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी पुढे आले होते. त्यांच्या माध्यमातून मात्र चेंडूला स्टॉप केलं गेलं, परंतु त्या अगोदर 2 धावा कंप्लीट झाल्या. सलमाननं देखील 2 धावेने आपलं अकाउंट ओपन केलंय. सलमान बद्दल बोलायचं झालं तर एच क्लब ना चा आयकॉन प्लेअर आहे. यावेळेस आपण पाहिलं, ओ हो हो हो, सुकी झाली आहे या ठिकाणी सूरज करणं. कदाचित थ्रो या ठिकाणी जर वेगाने केला असता तर महत्वाची विकेट सलमानची घेतली गेली असती, परंतु नाही. थोडंसं चुकीचं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. एक सिंगल धाव पूर्ण केली गेली. सुंदर क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं शॉर्ट मिड ऑफला, परंतु चेंडूची फेकी मात्र केली गेली नाहीये. यावेळेस ध्रुवेश ऑन स्ट्राईक वरती. धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोचले 5 या आकड्यावरती. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच या पहिल्या षटकातील 3. यावेळेस आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण यलप्पा पुजारीच्या माध्यमातून, परंतु एक सिंगल मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 8 या आकड्यावरती. चांगली बॉलिंग या ठिकाणी करतोय मिस्टर वीरेंद्र, परंतु यावेळेस चांगला प्रतिसाद देखील फिल्डरचा मिळाला गेलाय. सलमान पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती.
यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो 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 दुर्वेशची गाडी अति वेगानं पुढे निघाली होती, परंतु बाल बाल बजगे असंच म्हणायला लागेल, अडचणीमध्ये सापडला होता. हा चेंडू येतोय डॉट. शेवटचा बॉल शिल्लक आहे. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. हा चेंडू देखील आलाय डॉट. यशस्वी षटक वीरेंद्रच्या माध्यमातून पाहायला जरूर मिळालं. एक चेंडू वाईट जरूर त्याने हाताळला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्वतःला कमबॅक करून दाखवलं त्याने देखील. सॉरी 6 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू आपण पाहिला तर वाईट, त्याच्यानंतर सिंगल, 2 सिंगल, सिंगल आणि शेवटचे 2 चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला जरूर मिळाले. जे हवं होतं ते मात्र या ठिकाणी मिळालं गेलंय. टीम आपण पाहिली तर गावदेवी स्पोर्टला आई गावदेवी स्पोर्ट दीप्तेश वाजे जो आयकॉन प्लेयर आहे आई गावदेवी स्पोर्ट टीमचा, त्याच्याकडे मात्र यावेळेस हे दुसरं षटक आपण पाहणार आहोत. फिल्डिंग मध्ये थोडासा मात्र बदलाव वारंवार केला जातो, कारण राईटी अँड लेफ्टी बॅट्समन असल्यामुळे थोडा वेल देखील घेतला जातो, परंतु थोडीशी घाई करा, अजून भरपूर सामने आपल्याला खेळवायचे. दीप्तेशचा हा पहिला बॉल वाईड आहे. वनच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो हो चांगली फिल्डिंग आणि फलंदाज आउट. येस, थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी केली आहे. यस, डिसिजन आहे आउट. धन्यवाद. बॅटिंग करणाऱ्या टीमनं मात्र आता जो रिव्ह्यू आहे तो गमावलेला आहे. आता मात्र जे पंचांच्या माध्यमातून डिसिजन दिलं जाईल ते मात्र तुम्हाला मान्य करावं लागेल. धावसंख्या 7 असताना मात्र दुसरा फलंदाज पहिला फलंदाज बाद झाला. यावेळेस आपण पाहिला मिस टाइम फटका. एक धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावेनं धाव फलक आता मात्र जाऊन पोहोचलाय, ते म्हणजेच 9 आकड्यावरती. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर विकेट, त्याच्यानंतर या 2 धावा. 35 धावा बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील दोन्ही टीमला. मॅच अगदी शेवटपर्यंत घेऊन जावं लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर सलमान स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन प्लेयर आहे, भरपूर लॉंग प्रवास करून आलेत.
यावेळेस आपण पाहिलं तर टक्कन असा आवाज आलाय आणि चेंडूला फाटवलंय. डीप मिड विकेट मारून लाईनच्या पलीकडे सीमा रेषा पार आला हा षटकार. या ठिकाणी पूर्ण बॉडीचं वेट मात्र पुढे घेतलं आणि चेंडूला मात्र खेळलं होतं. यावेळेस आपण पहिला हा चेंडू तर मिस्टाईम फटका पाहायला जरूर मिळाला. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. या सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 16 एकड्यावरती. 13 बॉल शिल्लक आणि आता मात्र जिंकण्यासाठी 19 धावांची अजून सुद्धा आवश्यकता आहे. अजून सुद्धा मॅच या ठिकाणी बनवू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूनं, परंतु गुच्छाने विकेट मात्र पकडावे लागतील. यावेळेस आपण पाहिलं तर राकेशच्या बॅट मधनं हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडस लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 धावा मात्र कंप्लीट झालेत. 3 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 19 आकड्यावरती. जवळजवळ आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 19. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच कोणाच्या गाड्या जर त्या ठिकाणी रस्त्यामध्ये पार्किंग केले असतील तर काढायचे, कारण एक मोठा ट्रक ठिकाणी आलाय. त्याला जाण्यासाठी निश्चित थोडासा अडथळा निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी रिलायबल ग्लोरी जे मुख्य गेट आहे त्या गेट समोर काही गाड्या पार्किंग केल्यात. ज्या कोणाच्या असतील तर प्लीज थोड्याशा बाजूला करा, कारण एक मोठा ट्रक आलाय त्याला आतमध्ये जायचं आहे. शिवम येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 12 चेंडू शुभम आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 16 धावा हवेत. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. 11 बॉल 15ची गरज. या ठिकाणी बॅक टू बॅक विकेट जर मिळवल्या तर कमबॅक करू शकते फिल्डिंग करणारी टीम. सलमान सध्या तरी चांगले बॅटिंग करतोय. यावेळेस सलमानच्या बॅट मध्ये हा मोठा फटका जरूर पाहायला मिळाला, परंतु झेल मात्र पकडला गेलाय लॉंग ऑनला. सुंदर झेल आणि समाप्त होते सलमानचा देखील खेळ. सलमान आउट. रोहन ससाणे नु बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. 10 बॉल जिंकण्यासाठी 15ची गरज असताना मात्र सलमानची महत्वाची विकेट पकडली गेली. सौरभनं सॉरी शुभमनं गेल्या वर्षी आपण पाहिलं तर रोहन ससाणे अँड राकेश साहू हे दोन्ही आयकॉन प्लेयर होते, परंतु यावर्षी नाही आहेत कारण त्यांचा तेवढा खेळ चांगला झाला नाही. परंतु संधी जरूर मिळाली. तीन आयकॉन जरूर पाहायला मिळतात टीम एच ए क्लब मध्ये. रोहन ससाणे, त्याच्यानंतर राकेश साहू, सलमान
आणि त्याच्यानंतर अजित दोदडेला देखील कोण विसरेल. ते देखील चांगले बॅटर आहेत. कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ त्यांनी देखील केला होता. यावेळेस हा चेंडू आपण पाहिला तर वाईट आहे. वाईट वर्सेस बाईज अशा धावा निश्चितच तुमच्या टीमला अडचणीमध्ये घेऊन जाऊ शकतात. या धावा निश्चितच थांबवाव्या लागतील शुभमला देखील, कारण मॅच बनलाय. आणखी जर या ठिकाणी एक विकेट पकडला तर मग मॅच मध्ये पुनरागमन केलं जाईल, यात काही शंका नाही आहे. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर शुभमचा वर्चस्व या ठिकाणी पाहायला मिळतोय या ओव्हरमध्ये. षटका देईल पुढचा बॉल. यावेळेस हलक्या हाताने मात्र चेंडूला डिफेन्स या ठिकाणी केले. चेंडू जातो शॉर्ट विडानला. वीरेंद्र त्या ठिकाणी होता, त्याच्या माध्यमातून चांगलं कलेक्ट केलं. धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजेच 23 आकड्यावरती. आता मात्र 12 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 9 चेंडू 12 धावा. षटकातील पुढचा बॉल. ज्यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं 24च्या घरामध्ये. संत आणि सावधगिरी चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टीम आई गावदेवी स्फूट आणि एच क्लब या दोन टीम मध्ये चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. आता मात्र 8 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 11. 8 चेंडू 11 धावा. राकेश स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्याच्या बॅट मधनं मोठे फटके येत नाहीयेत. एक मोठा फटका आपण सलमानच्या बॅट मधनं पाहिला. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हवेमध्ये शॉट खेळला गेलाय आणि झेल मात्र झाली आहे ड्रॉप मिड विकेटला. हा झेल पकडायला हवा होता. संधी बनवली होती गोलंदाज शुभमनं, परंतु मिड विकेटला मात्र झेल झाली आहे ड्रॉप. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस गॅप मध्ये हा शॉट खेळला गेलाय. चेंडू जाईल एका टप्प्यानं लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर. सीमारेषा पार आला हा चौकार. 4 रन. टाइम गेला नाही.
6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. एक लो स्कोरिंग सामना होता तरी सुद्धा मॅच बनवला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभमच्या शेवटच्या 2 बॉलवरती 6 धावा आल्या आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं प्रेशरलाइज जरूर पाहायला मिळालं गोलंदाज. आता मात्र 6 बॉल शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. बघूया शेवटचं षटक टाकण्याकरता कोणता गोलंदाज या ठिकाणी येतोय. सूरज येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ध्रुवेश आहे ऑन स्ट्राईकला. यानंतर सिवान्स फायटर्स अँड पार्थ वॉरियर्स या 2 टीम मध्ये आपण मॅच पाहणार आहोत. यावेळेस पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. आणखी जर या ठिकाणी 2 डॉट बॉल आले तर मॅच बनवू शकते. आता मात्र 5 मध्ये 5 मॅच हळूहळू रोमॅन्टिक मूड मध्ये येऊ लागलाय. धकधकवाली मॅच होईल का? प्रयत्न चालू आहे दोन्ही टीम कडनं. ध्रुवेश ऑन स्ट्राईकला. पहिला बॉल डॉट आलाय गोलंदाज सूरजचा. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे ऑन साइडला, परंतु मिळेल फक्त सिंगल. 4 मध्ये 4. पलटवार या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आपण पाहिला तर डिक्लेरेशन झोन मध्ये रवाना झालाय. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता. चार चेंडू 4 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका झेल होण्याची दाट शक्यता आहे आणि पकडला जातो झेल शुभमच्या माध्यमातून. आता मात्र 3 चेंडू 4 ची गरज. आणखी एक डॉट बॉल आला तर मग मॅच बनवू शकते. अजित दोदडे मैदानाच्या आतमध्ये इन झालेत. 6 मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर सुरुवातीचे 3 चेंडू आपण पाहिलं तर 3 चेंडू मध्ये फक्त एक सिंगल धाव आले. पहिला डॉट, त्याच्यानंतर सिंगल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर विकेट. आता मात्र 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. कालच्या दिवसामध्ये असाच एक मॅच गमावला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर 2 बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता असताना मात्र शेवटच्या बॉल पर्यंत मॅच आली होती आणि बॅटर आपण पाहिलं अजितच होते कालच्या दिवसामध्ये देखील. आज देखील अजित आहेत ऑन स्ट्राईकला. नव्याने इन झालेत. चला खूप वेळ झाला या मॅच साठी. कालच्या दिवसामध्ये देखील 12 बॉल मध्ये 16 हव्या होत्या. आजच्या दिवसामध्ये देखील 12 बॉल 16 चं समीकरण होतं, परंतु आज या ठिकाणी पाहिलं तर 3 मध्ये बनवायचे 4. अजित दोदडे ऑन स्ट्राईकला. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. ओ हो लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. 2 मध्ये 3. धकधक धकधक मात्र या ठिकाणी वाढू लागल्या. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण झाली आहे. चला घाई करा एलप्पाजी, जल्दी कीजिए. 2 चेंडू 3 ची गरज. ऑन स्ट्राईक वरती राकेश साहू.
प्रेशर 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 पाहायला मिळते या ठिकाणी. दिवसा प्रेशर परंतु संध्याकाळी किंग पेशर. स्ट्रॉंग माइल. हा चेंडू आहे वाईट. डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र टाकला गेलाय. आता मात्र 2 बॉल 2. कभी खुशी कभी गम, ना जुदा हो गे हम असा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तराजूच्या काट्याप्रमाणे कधी खाली कधी वर, कधी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तर कधी बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने. आता मात्र 2 मध्ये बनवायचे 2. यावेळेस हवाई हल्ला केलाय. महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश. एच क्लब न हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन एच क्लब अँड हार्ड लक टीम आईगावदी स्पोर्ट.